नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अण्णा आणि मालती घरी आलेले असतात. लीना त्यांना चहा देते. मनोज आता तिथे येऊन बसलेला असतो आणि मनोज अण्णांना म्हणतो की अण्णा, आनंदीसाठी मी काही पैसे जमवले, प्लीज तुम्ही एवढे घेऊन सार्थक सरांना द्या ना. तेव्हा अण्णा आता मनोजला म्हणतात की मनोज, अरे तू एवढा विचार केलास हेच खूप झालंय आणि खरं तर आनंदीला आता पैशांची गरज नाहीये. आधी जे हॉस्पिटलमध्ये द्यायला पैसे पाठवले होते तेही सार्थक सरांनी परत केले आणि सार्थक सर म्हटले की तुम्ही आमच्या सोबत आहात हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मनोज, अरे खरं तर तुला ही गोष्ट समजली हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आपल्या आनंदीला आता पैशांची गरज नाहीये रे, आपल्या आनंदीला आता माणसांची गरज आहे. तेव्हा मनोज म्हणत असतो की हो अण्णा, मी नेहमी आनंदीला बोलत आलो, आनंदीच्या हक्काचे पैसे होते परंतु तरी सुद्धा मी माझा हक्क त्याच्यावर सांगत आलो. माझं खरंच खूप चुकलं आणि मी खरंच खूप वाईट वागलो. मी असं नव्हतं करायला पाहिजे, परंतु यापुढे मी माझ्या बहिणीला, मी माझ्या आनंदीला कधीही अंतर देणार नाही. त्यामुळे मनोजचा हा विचार ऐकून लीना, मालती आणि अण्णा खूप खुश होतात. तर इकडे सार्थक आनंदीला काही फ्रुट्स खाऊ घालत असतो, परंतु आनंदी खाण्यासाठी नकार देत असते आणि नाटकं करत असते. तेव्हा सार्थक म्हणत असतो की तुम्हाला हे खावंच लागणार आहे आणि संपवावं लागणार आहे, कारण डॉक्टरांनी तशी वॉर्निंगच दिली आहे तुम्हाला. तेव्हा आनंदी सार्थकला म्हणते की द्या बरं माझ्याकडे, मी खाते. तेव्हा सार्थक म्हणतो की मग मी इथे कशाला बसलोय, तुम्ही आता गुपचूप नीट चावून चावून खायचंय आणि बाकी आता काहीही बोलायचं नाहीये. आणि मग सार्थक त्याच्या हाताने आनंदीला फ्रुट्स भरवत असतो, परंतु आनंदी स्वतः मात्र खात नसते, परंतु सार्थकला भरवत असते. सार्थक आणि आनंदी दोघंही एकमेकांकडे बघत असतात. जेव्हा आनंदीचं खाऊन होतं त्यानंतर सार्थक आनंदीचे केस विंचरून देत असतो. सार्थकने आनंदीची खूप छान अशी वेणी घातलेली असते. आनंदी मात्र फार प्रेमाने सार्थककडे बघत असते आणि सार्थक हे सर्व खूप आनंदाने करत असतो. आता आनंदीची वेणी घातल्यानंतर सार्थकला आनंदीला दाखवायचं असतं की त्याने आनंदीच्या केसांची कशी वेणी घातली आहे आणि तो मोबाईल मध्ये केसांचा फोटो काढतो आणि आनंदीला दाखवतो. सार्थक तिला असं खुणावत असतो की नाही, मला माहितीये मी छान नाही, परंतु आनंदी म्हणते की खूप छान घातली आहे सर. त्यानंतर सार्थक आनंदीला खाली झोपवतो. आनंदी म्हणत असते की सर मला झोपच येत नाहीये, तुम्ही एखादं गाणं म्हणा ना किंवा कविता म्हणा ना, तुम्ही तुमच्या डायरीमध्ये किती कविता लिहून ठेवल्यात. सार्थक म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो. आनंदी म्हणते की चालेल आणि मग सार्थक ओल्या सांजवेळी हे गाणं आनंदीसाठी बोलतो. आनंदी सार्थककडे बघत असते, सार्थक आनंदीकडे बघत असतो, गाणं म्हणत असतो आणि आनंदीला आता झोप यायला लागते. सार्थक आनंदीला झोपवतो. तर इकडे रेश्मा ही अंशुमनला सांगत असते की आता तुम्हाला तुमचा प्लॅन वर्क करायचा आहे. तेव्हा अंशुमन म्हणतो की तुम्ही माझा सोडा हो, मी व्यवस्थितच करणार आहे, परंतु तुम्ही त्या सार्थकला नादी लावा आणि त्या अजिबात वातमध्ये येऊ देऊ नका. तेव्हा रेश्मा त्याला सांगत असते की तू त्याची काळजी करू नकोस, मी बरोबर करते हँडल. इकडे अण्णा जेवायला बसलेले असतात, परंतु जेवणाचं सोडून अण्णा विचारच करत बसलेले असतात की माझ्या आनंदीच्या नशिबात एवढे दुःख का येतात वगैरे वगैरे. तर मालती अण्णांना म्हणत असते की हो प्लीज तुम्ही आता जेवून घ्या, वाढलंय ना लीनाने तुम्हाला, तिने सूप घेतलंय, आता सार्थक रावांचा फोन आला होता. अण्णा म्हणत असतात की जर घरचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर घशाखाली घास उतरत नाही. मालती म्हणते की अहो परंतु आता ती सुखरूप आहे ना, तुम्ही बिनधास्त जेवा. अण्णा म्हणत असतात की आज तर मला खूप भरून आलंय, कारण आपली आनंदी कधी कोणाला वाईट बोलली नाही, कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधी कोणासोबत भांडणं नाही की काही नाही. आपल्या दादा बहिणींना आपला बोजा होऊ नये म्हणून स्वतः लढत राहिली. अण्णांना आईला काही वाईट वाटू नये म्हणून तिच्या मनाला मारत राहिली. आता सार्थक रावांच्यामुळे तिच्या आयुष्यात चांगले दिवस झाले होते, परंतु आता सुद्धा हे होऊन गेलं. मनोज म्हणत असतो की अहो अण्णा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि तुम्हीच म्हणतात ना की चढ गेल्यावर उतार येतो, दुःख गेल्यावर आनंद येतं आणि आता सुद्धा सगळं तसंच होणार आहे आणि आपल्या आनंदीच्या आयुष्यात फक्त सुख येणार आहे आणि फक्त आनंदीच्याच नाही तर सगळ्यांच्या आयुष्यात सुख येणार आहे. फक्त तुम्ही असं रडू नका, जर तुम्हीच रडले तर कसं होणार पुढचं, आपल्याला आनंदीसाठी स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे, तुम्ही प्लीज जेवण करा ना. तितक्यातच सावंत काकू तिथे येतात आणि मालतीला म्हणत असतात की काय हो तुमच्या आनंदीची तब्येत कशी आहे, म्हणजे मी ओझरताच ऐकलं की तिच्या जीवावर वगैरे बेतलं. अण्णा म्हणत असतात की परंतु आता ती सुखरूप आहे. सावंत काकू म्हणत असतात की पण तुमची आनंदी फार धीराची आहे, हा तुमची आनंदी होती म्हणून सगळं निभावून नेलं, दुसरी कोणी असती तर काय केलं असतं काय माहिती. अण्णा सावंत काकूला म्हणतात की सावंत वहिनी, खरं तर आज पहिल्यांदा मी आनंदीचं कौतुक तुमच्या तोंडून ऐकले, फार बरं वाटलं हा मला. सावंत काकू म्हणतात की अहो असं काय म्हणता, बरं चला मी येते आता, पण तुम्हाला जर काही लागलं तर मला बिनधास्तपणे सांगा. त्यावर मालती म्हणते की हो. तर इकडे सार्थक हा आनंदी जवळ बसलेला असतो. रेश्मा तितक्यात तिथे येते आणि म्हणते की सार्थक. तेव्हा सार्थक म्हणतो की अगं जरा हळू बोल ना, आनंदी झोपली आहे ना तिथे. रेश्मा म्हणते की अरे मी आनंदीलाच बघायला आले. म्हणतो की आता आली आनंदीला बघायला, देवळात होतो तेव्हा मला काय म्हणत होतीस की कामावर लक्ष दे वगैरे वगैरे, मग तेव्हा तुला इकडे यावंसं नाही वाटलं का. रेश्मा म्हणते की हे बघ, त्यावेळी मला काय बरोबर आणि काय चुकीचं ते माहित नव्हतं आणि आनंदीसोबत जे काही घडलं ते खरंच खूप चुकीचं आहे आणि तुझी मंदिरातली परिस्थिती मला बघवत नव्हती. माझ्या जागी जर सुधा काकू असत्या तर त्यांनाही बघवली गेली नसती.
मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं म्हणून रेश्मा आता सार्थकला बाहेर घेऊन येते. तर सार्थकला जायचं नसतं परंतु रेश्मा त्याला जबरदस्तीने घेऊन येते. शकू बाहेर कॉलवर बोलत असते तेव्हा सार्थक शकूला सांगतो की शकू मी जरा बाहेर आलोय त्यामुळे तू आनंदीकडे जरा लक्ष दे. अंशुमन लगेचच आता हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो परंतु त्याच वेळी तिथे बेनारे येतात आणि बेनारे आणि अंशुमनची टक्कर होते. अंशुमनला जेव्हा बेनारे बघतात तेव्हा बेनारेच्या तोंडावर तर मास्क असतो परंतु बेनारे विचार करतात की याला कुठेतरी मी नक्कीच बघितलंय. अंशुमन आता आनंदीच्या वॉर्डमध्ये आलेला असतो. शकू तिच्या जवळ बसलेली असते तेव्हा अंशुमन शकूला म्हणतो की एक्सक्यूज मी, तुम्ही जरा बाहेर जाता का, कारण डॉक्टर त्यांना चेक करायला आतमध्ये येत आहे. त्यामुळे शकू बाहेर जाते. अंशुमन आतमधून दरवाजा लावून घेतो. अंशुमन आता आनंदीकडे रागाने बघत असतो आणि आनंदीला मनातल्या मनात तो म्हणत असतो की आनंदी तू माझं आयुष्य बर्बाद केलंय, तू मला डिवोर्स दिला, मला सोडून त्या सार्थक सोबत तू लग्न केलंय, आता मी तुला अजिबात सोडणार नाही, तू तर माझ्या सुखावर पाणी फिरलंयस. अंशुमन आता बाजूला पडलेली उशी घेतो आणि आनंदीच्या तोंडावर तो ठेवणारच तितक्यातच दरवाजा वाजतो. अंशुमन लगेचच बाजूला लपून बसतो. डॉक्टर आनंदीला चेक करण्यासाठी आलेले असतात. तर इकडे सार्थक शकूला म्हणत असतो की शकू अगं तू बाहेर का आलीस, आनंदीजवळ थांबायला लावलं होतं ना तुला. शकू म्हणते की अहो सार्थक सर, डॉक्टर आले होते आनंदीला चेक करण्यासाठी म्हणून मी आले. इकडे अण्णा झोपलेले असतात आणि अचानक जागे होतात आणि मोठ्याने आनंदी आनंदी असं ओरडतात. मालती विचारते की अहो काय झालंय. अण्णा म्हणतात की का कोणास ठाऊक मला फार अस्वस्थ वाटतंय. मी एक काम करतो, मी सार्थकरावांना फोन करतो, आनंदी जवळच असतील ना ते. अण्णा सार्थकला कॉल करतात आणि सार्थकला विचारतात की सार्थकराव तिकडे सगळं ठीक आहे ना. तेव्हा सार्थक म्हणतो की हो अण्णा इकडे सगळं ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मालती म्हणते की बघितलं ना आनंदी सुखरूप आहे, आता तुम्ही झोपा बरं. तर अण्णा म्हणत असतात की अगं मालती तरी सुद्धा मला सारखी काहीतरी रुकरुक लागली आहे आणि मला फार अस्वस्थ वाटतंय, मला आता वेगळंच काहीतरी वाटायला लागले. देव अजून परीक्षा बघणार नाही ना ग आनंदीची. मालती म्हणत असते की हो सार्थकरावांनी तिच्यासाठी व्रत सुद्धा पूर्ण केलंय आणि देवी सप्तशृंगी आहे ना तिच्या पाठीशी. तर इकडे अंशुमन लपून बसलेला असतो. डॉक्टर चेक करून तिथून निघून जातात. आता अंशुमन लगेचच पुन्हा दरवाजा लोटून घेतो आणि म्हणतो की आता मला माझं काम तर पूर्ण करावंच लागेल. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे बेनारे सार्थकला सांगतात की सार्थक सर मगाशी मला एका माणसाचा धक्का लागला आणि तो अंशुमन आहे असं मला वाटतंय. तेव्हा शकू म्हणते की मग ताईच्या रूम मध्ये जो वॉर्ड बॉय आहे तो तर अंशुमन तर नाहीये ना. आता मात्र सार्थक फार घाबरतो. सार्थक आता पळत पळत आनंदीकडे जातो. वृंदा म्हणत असते की आनंदी मेलीये हे ऐकण्यासाठी माझे कान आता आतुर झालेत. तर अंशुमन मात्र आनंदीला मारण्याच्या पूर्ण तयारीमध्ये असतो. आता सार्थक सुद्धा आता आनंदीच्या वॉर्डकडे धाव घेत असतो. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सार्थक अंशुमनला पकडेल का आणि अंशुमन पकडल्यानंतर रेश्माचं नाव घेईल का. तर हे आपल्याला सोमवारच्या भागात बघायला मिळणार आहे. पण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.